मित्रांनो पहा, तर 7 बाय 1 फुटावर आडवी कांडी लागवड केल्यामुळे त्याचे फायदे व त्याचे काय काय पद्धती नवीन तुम्हाला सांगतो। तर आडवी कांडी लावल्यामुळे बघा, दोन्ही डोळे एकसोबत उगलेले आहेत। उभी जर कांडी लावली तर एक डोळा खाली जातो, त्यामुळे ते मातीत बुजल्यामुळे उगत नाही। तर हे बघा, दोन्ही डोळे उगलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पण 7 बाय 1 फुटावर ऊसाची लागवड करा। हा प्लॉट एक नंबर आलेला आहे। या ऊसाला 1 महिना पूर्ण झाला आहे, तर तिसरं पाणी सोडलं आहे आत्ताच। अशा पद्धतीने प्लॉट उगलेला आहे, एकसारखा आहे, सगळे ऊस उगलेले आहेत। आडवी कांडीचा फायदा, दोन्ही डोळे उगतात। व तुम्हाला सांगतो मी, या अलीकडच्या फुटव्या, या ऊसाचा व या फुटव्याचा इकडं फुटवा तयार होतो व पलकडच्या ऊसाचा पलकडच्या साईडने ऊस व फुटवा तयार होतात। आणि ह्या दोन्ही ऊसाचे फुटवे एकदम 10 ते 15 फुटवे तयार होतात, जास्तीत जास्त होतात, पण आपल्याला संख्या नियोजन करणे आले पाहिजे। तर या ऊसाच्या फुटव्याचा सूर्यप्रकाश इकडच्या बाजूने त्यावर पडतो व त्या ऊसाच्या फुटव्याचा सूर्यप्रकाश तिकडच्या बाजूने पडतो, त्यामुळे एक नंबर ऊस येतो व त्याचे फुटवे तयार होतात। अशा पद्धतीने आम्ही भरपूर जुगाड बनवलेले आहेत। चॅनलवर जाऊन तुम्ही पण पहा। कॉकची सिस्टम वॉटर मॅनेजमेंट केलेलं आहे। अशा पद्धतीने कमी माणसात कशी शेती करावी हे जाणून घ्यावे। 5 HP मोटर आहे, असं कॉकने सिस्टम बनवलेलं आहे पाणी देण्यासाठी। 7 फुटावर जर कॉक आहे।